2 वाजेनंतर सगळी तुम्ही माहिती घेऊन तो एक दिवस कळवा आणि सगळ्यांना कळवा. शनिवार चालेल पण पूर्ण दिवस नका करू पाहिजे. नाही कसं असतं एक मिनिट बोलू. हो मग माझं असं म्हणणं आहे, स्मार्ट मीटर घुसू नका हे बरोबर. तर ते नुसते बळजबरी करतात. त्याच्यानंतर ते म्हणतात ऑनलाईन झालं. आता सर्व लोकांना ऑनलाईन समजत नाही. मला बिल आले असं नाही. ते बंद करून राहिले, रिडिंग काय चाललंय काय नाही कागदावर कळत नाही लोकांना. तेव्हा ऑनलाईन काय समजायचं. मी याच्यामध्ये एवढं हे झालेलं 20-25 वर्ष झाली. ते म्हणजे तुमचं बिल चेंज केलं जातं. म्हणजे कसं जाते साधारणतः मी आलो विचार म्हणजे आज देऊ का म्हणे नाही. तर त्यांचं काय झालं ते बिल आणायचं द्यायचं हे बोलले का वायरमॅनला सांगितलं म्हणे तुम्ही तेच बिल काढून आणजा. त्याच्याकडे 2 नाही 4 नाही टीम आली माझ्याकडे म्हणजे बिल भरलं म्हटलं नाही भरलं. बिल आलं पाहिजे व्यवस्थित, रिडिंग झालं पाहिजे व्यवस्थित, चुकलं नाही पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. दुरुस्त त्यांनीच करून आणायचं. वायरमॅननी बिल घ्यायचं दुरुस्त करून आणायचं. हे काम कोणाचं आहे. ग्राहकांनी इकडे यायचं 2 किलोमीटर काय मत आहे. ग्राहकाला दमू नका आणि कागदाचं बिल आलं पाहिजे, रिडिंग व्यवस्थित झालं पाहिजे. आता आवाजच्या सव्वा बिल छापून देऊ राहिले काय करायचं कसं काय ट्रान्सपरन्सी सांगा बरं. एमएससीबी आणि ग्राहक व्यवस्थित झालं. काही विषय आहे. काल लाईट मीटर बसवा नाही तर लाईट कट करून दिली साहेब. बिना विचारता कट केली. पहिले तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बिल भरलेलं आहे सगळं झालेलं आहे. आता काल मध्ये मीटर बसवा नाही तर लगेच लाईट कट करून टाकली. हा कोणता प्रकार आहे. आणि ती 40 वर्ष होऊन राहिली. मग 1980 पासून माझं दुकान आहे. ते असं त्यांचं आता हे बाकीचं जे प्रोसेस होईल ते होईल. आता तुर्तास काय 10 तासात वायर म्हटलं सांगून त्यांची लाईट भरतील ना ते. बिल भरलेलं आहे. प्रॉब्लेम नाही पैसे भरलेलं आहे. बिल भरलेलं आहे. फक्त स्मार्ट मीटर टाकू राहिले म्हणून 3 असं नाही करायचं. तुम्ही ग्राहकाला टार्गेट करू नका. माझ्याकडे मीटर घेऊन आले नाटे साहेब होते आमच्याच गावची होती बिचारे. तर आल्यानंतर मग मी होतो तिथं. तर म्हणे मीटर बसवायचे. तू डायरेक्टच काय आला आमच्याकडे. मला विचार घरात कोणी आहे का. तेवढंच मी आलो. मी व्हिडिओ बनवला तर तुम्हाला व्हिडिओ कशाला बनव असं कसं काय. मी तुमच्याकडे आलो तुम्ही माझा व्हिडिओ बनवा ना. तुम्ही माझ्या घरी आले मी बनवल. त्याचं काय झालं वाईट आहे. ते म्हणे दुसरं कुठे बसवणार आहे माझं बसू नका गावात पण बसू नका. गोरगरीब गाव आहे लहान गाव आहे तुम्ही लोकांना बसू नका मीटर हे त्रासदायक मीटर आहे जास्त बिल येऊ राहिले. आणि ते पण कसं काय तुम्ही सांगत पण नाही व्यवस्थित. स्मार्ट का बरं बिल जास्त मीटर आलं? नाही होईल ना तो नंतर होईलच समजा याच्या बाबतीत. पण मग आता आहे कुटुंब आता आहे ना रस्त्यावर काय ऐका साहेब. जेवलं नाही तर कुटुंब चालणार नाही काम नाही केलं. स्मार्ट मीटर जरी आलं तर आम्ही पुढे दुसरं मीटर बसून घेणार. ह्या मीटर मध्ये त्या मीटर मध्ये फरक पडतो का आम्ही हे पण करणार ना. स्मार्ट मीटर आलं तरी पण हे ते करणार आहे हे ते करून देणार आहे. आणि स्मार्ट मीटर आले आपण पुढे परत मीटर बसवणार. कायदा असाच आहे जर हा. तुमचं स्मार्ट मीटरनी जर समाधान होत नसेल तर त्याच्या शेजारी जे मीटर आहे त्यांच्याकडे मीटर आहे हा. ते 2 मीटर बसवणार आहे. स्मार्ट मीटरला 2 मीटर बसवणार आहे. हे मीटर आणि ते मीटर ज्यावेळेस तुमची संमती राहील त्यावेळेस ते तुमचं स्मार्ट मीटर कंटिन्यू होणार आहे. हे आलेलं आहे. संमती म्हणजे आपल्याला दोन्ही मीटरचे रिडिंग योग्य पाहिजे. नक्की बसवायचंय. दुसरी गोष्ट जोपर्यंत तुम्ही हा म्हणत नाही तुमच्या परवानगीशिवाय मीटर लागत नाही स्मार्ट मीटर. हे त्याच्यानंतर एक्स्ट्रा बिल एक्स्ट्रा हे देऊ नका तुम्ही त्रास होतो. कशाला इथे येईल आणि काही बिल आहे ना तुम्ही जागेवर बघ करा तिथं. कसं म्हणते असं माझं म्हणणं. हा जो बदल आहे ना छोटे छोटे प्रॉब्लेम जागेवर solve. प्रकृतीचा नियम आहे. कुठलाही बदल सहज सर्व्हिस करते तो व्यवस्थित करतो. जिथं प्रॉब्लेम्स आहे तिथं तुम्ही जनजागृती करून नंतर ते प्रकल्प. तर आता अजून कोणाला काही प्रश्न आहेत का. आता सगळ्यात महत्वाचा हा विषय की याचं मीटर बनवलं तरी आता तुम्ही वायरमॅनला आदेश द्या तेवढं जोडायला लावा आणि आता यांना काय तुम्हाला मार्गदर्शन करायचं. बऱ्यापैकी आता आपल्याकडे सर्वांच्या समस्या हा आहेत. एक तेवढी एक ऑर्डर हे करतो मी आणि सगळ्यांशी बोलून घेतो. आणि आता याच्यात 2-3 विषय थोडे महत्वाचे वाटतात मला की जे काही आपले ग्रामात बहुतेक सगळे खेडगावचे समस्या आहेत. खेडगावमध्ये त्यांनी पहिला प्रश्न सांगितला होता की आपले जे काही कर्मचारी आहेत सबस्टेशनचे असतील किंवा वायरमॅन असतील ते फोन वगैरे घेत नाही. उत्तर वगैरे काही त्या संदर्भात आपले जेवढे पण कर्मचारी असतील त्यांना माझ्या स्तरावरून पण मी सूचना देणार की ग्राहकाला कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला नाही पाहिजे. त्यांना व्यवस्थित आपली सेवा द्यायचं माझं किंवा माझ्या कर्मचाऱ्यांचं कामच आहे. माझ्या स्तरावरून मी त्यांना सूचना देईन तेवढी काळजी मी घेईन. आणि माझ्या वरिष्ठ जे काही कार्यालय आहेत त्यांना पण आपला आज जे काही तुम्ही लोक मला भेटले त्याचा संदर्भ देऊन
त्यांना सांगेल की या खाली सूचना सर्वीकडे गेल्या पाहिजेत. वायरमनला पण सांगेल, उपकेंद्रात पण सांगेल, कारण ते तुम्हाला फक्त तुमचे प्रत्येक वेळेस प्रश्नच असतात असं काही नाही. आम्हाला देखील मदत होते, जसं कोणीतरी आता सांगितलं वायर तुटली वगैरे, बरोबर. तर मग फोन उचलला तात्काळ गेलाच पाहिजे. हे 100% हे माझ्या पण नेहमी सूचना फोन असतात. उचलला पाहिजे. त्याच्यात काही कमी झाल्या असतील रिसिव्हर ट्रान्सफॉर्मरवर समजा त्यांना दिलं सूचना गेलं. देतो आणि त्या बाबतीत सांगतो की प्रत्येकाने अलर्ट राहावं, प्रत्येकाने ग्राहकाचा फोन तात्काळ घ्यावा आणि जी काही समस्या असेल आपल्या लाईटमध्ये तात्काळ सोडवावी. दुसरा विषय तुमचा, तुम्ही जे काही सांगितलं की 3 फेजच्या मोटरी वगैरे आहेत, हे आमचंच धोरण आहे की गावठाण फिडरवरती जो काही लॉस असतो हा आम्ही कमी ठेवत असतो. त्यामुळे त्या फिडरवरती चोऱ्या पकडणे किंवा खराब मीटर असतील तर ते तात्काळ बदलणे किंवा शेती पंपाचं जे कनेक्शन असतील तर ते वेगळे करणे, हे आमचा कामाचाच भाग आहे आणि ते आम्ही आता चालू केलेला आहे. त्यामुळे तो तुमचा जो दुसरा विषय होता शेती पंपाच्या मोटरीचा, त्यावर पण आम्ही काम करू. स्मार्ट मीटर बद्दल जे काही तुम्ही सांगितलं की स्मार्ट मीटरचे सरांनी सांगितलं शिबिर घ्या, सर मी तुम्हाला सांगतो की आम्ही 15 ऑगस्टला पिंपळगाव उपविभागात देखील आमचे जे वरिष्ठ आहेत मुंडे साहेब, त्यांनी देखील शिबिर आयोजित केलं होतं. आपण त्याचं सगळीकडे जाहिरात नाही केली, त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. त्यानंतर आपल्या 15 ऑगस्टला ज्या काही ग्रामसभा असतात गावागावात, तिथे आम्ही आमच्या जनमित्रांना किंवा वायरमनला सांगितलं. उदाहरणार्थ आपण गोपेगावला गेलो होतो ना, सॉरी गोंदेगावला देखील आपण तिथे माहिती दिली स्मार्ट मीटरचे फायदे कसे आहेत. त्यामुळे काही लोकांना ते पटलं आणि तिथे आम्ही तात्काळ काही मीटर बदलले देखील. आता सर्वात महत्वाचं हे जे स्मार्ट मीटरचं धोरण आहे ते शिबिरात देखील आम्ही सांगतो. तुम्ही ते आलात तर तुम्हाला थोडी माहिती देतो त्याचे फायदे कसे आहेत. फायदे तोटे दोन्ही पण. हा, स्मार्ट मीटरचे फायदे तुम्हाला जर सांगायचं झालं तर स्मार्ट मीटर हे तुमचं रिडिंग जी आहे ऑटोमॅटिक फिक्स करणार आहे. त्यामुळे आता माझ्याकडे दैनंदिन कामकाज करताना जे ग्राहक येतात, सर माझं मीटरवरती रिडिंग असं आहे, परंतु बिलावरती रिडिंग चुकलेलं आहे किंवा बिलावरती रिडिंगच आलेलं नाही, माझं बिल चुकलेलं आहे, तुम्ही दुरुस्त करून द्या. तर त्यावेळेस आम्ही त्यांना देखील समजून सांगतो की सर तुमच्या जागेवर जर स्मार्ट मीटर असतं तर तुमचं रिडिंग चुकलं नसतं किंवा ऍव्हरेज रिडिंग गेलं नसतं. तुमचं ऍक्च्युअल जे रिडिंग आहे महिन्याला, दर महिन्याला ऍक्च्युअल जितका वापर झाला ती रिडिंग तात्काळ पंच होणार आणि त्याच रिडिंगचं तुम्हाला बिल येणार. समजा तिथे जुनं मीटर आहे, काही कारणास्तव सप्लाय नव्हता म्हणून तिथे रिडिंग अवेलेबल झाली नाही किंवा काही कारणास्तव मीटर रीडर तिथे पोहोचू शकला नाही, तर त्या केसमध्ये जर तुमचं ऍव्हरेज बिलिंग पंच होणार होतं, त्या केसमध्ये त्या केसमध्ये तुमचं रीडर तिथे न येता आला नसताना देखील ऑटोमॅटिक बिलिंग जाऊन तुम्हाला जे तुम्ही सांगतात मला 2 महिन्याचा बिल आलेलं आहे, ऍव्हरेज बिल दिल्यामुळे मला 2 महिन्याचं आलं आणि तुम्हाला परत ऑफिसला यावं लागतं. जसं तुम्ही सांगितलं की मला इथे चक्रा मारायला नको, तर त्या चक्रा ग्राहकाच्या ऑफिसला कमी होण्यासाठीच आपलं ते स्मार्ट मीटर काम करणार आहे. तुमचं ऍव्हरेज बिलिंग थांबणार, ग्राहकाला जे चक्रा मारावं लागतात त्या थांबणार आणि ऍक्युरेसी किंवा ट्रान्सपरन्सी जी तुम्ही म्हणता ती तिथे येणार आहे. तुम्हाला प्रॉम्प्ट किंवा ऍक्युरेट बिल तिथे मिळणार आहे. दुसरा विषय, हे जे स्मार्ट मीटर आहे त्या स्मार्ट मीटरला ऍप आहे. जसं आपण प्रत्येक ठिकाणी स्मार्ट होतो. तुमच्या घरात टीव्ही स्मार्ट आहे, आपल्याला टीव्ही स्मार्ट पाहिजे, मला घरात लहान मुलगा असेल त्याला देखील मोबाईल पण स्मार्ट पाहिजे. तर त्या पद्धतीने आपलं महावितरण प्रशासनाचं धोरण काय आहे की मला माझं मीटर पण स्मार्ट करायचंय. स्मार्ट करायचं म्हणजे स्मार्ट कसं, तर स्मार्ट आपल्या मोबाईल मध्ये त्याचं ऍप आहे. तुम्ही कधी किती वीज वापरताय हे त्यात दिसतंय. त्याचं मी एक उदाहरण देतो. माझ्याकडे एक ग्राहक आले होते, त्यांनी मला सांगितलं माझा वापर नसतो तरी देखील मला जास्त बिल येतं. त्यांचा मी स्मार्ट मीटर बदललं आणि त्यांच्या लक्षात असं आलं की माझा रात्री जर बंद होता तर वापर का तिथे दिसत होता. तर त्या स्मार्ट मीटर तिथे रात्रीचा वापर दाखवला. तर आम्ही तिथे सांगितलं त्यांना की तुम्ही तुमची जी इंटरनल वायरिंग आहे ती तपासा. तर त्यात खराबी निघाली, ती लिकेज असल्यामुळे थोडस तिथे वापर मीटर फिरत होतं. त्यांनी जेव्हा ती कनेक्ट केली तेव्हापासून त्यांचं जे बिल रेग्युलर. सर ते आता जे आपण जो मुद्दा मांडला की वायर खराब होती, हे या ग्राहकांचे कसं लक्ष देणार. बरं थांबा इथून माग मग कसं चालेल ते मीटर खराब वायर असतात. एक मिनिट सर, मी एक उदाहरण दिलं. मी म्हणत नाही प्रत्येकाचं तसं असेल. मी तुम्हाला उदाहरण देता. मी मोबाईल मध्ये आपल्याच बिल जास्त आलं का बरं. स्मार्ट मीटर बसवलं तुम्ही, हो सांगा ना मग
सांगितलं त्यांना इंडिव्हिज्युअल असं मला प्रत्येकाचं म्हणायचं. केस टू केस व्हॅरी करून उत्तर देणार, कारण प्रत्येकाचं हे वेगळं असेल, कारण वेगळं असेल बिल बरं, येण्याचं. दुसरा पॉईंट, तुम्ही जे सरासरी बिल देतात ना, हा. तुम्ही काय करायचं, तुमच्याकडे सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये का मागच्या महिन्यामध्ये 4-5 महिन्याचं 7-8 महिन्याचं तुम्ही किती वापरलेले त्या पद्धतीने तुम्ही ऍव्हरेज बिल द्या ना. 2-5 युनिट इकडे तिकडे 10 युनिट इकडे तिकडे होऊ द्या, काहीच वाटणार नाही ग्राहकाला. पण जर ग्राहकाचं जर 50-100 युनिट किंवा इंडस्ट्रील असं 400-500 युनिट, तुम्ही 700 युनिट 800 युनिट कशाचे जातात ते तुम्ही विस्तारायला ग्राहकांना इथे बोलवतात, हे चुकीचं आहे. तुम्ही तिथं जागेवर त्याचा सॉल्व्ह करून द्या, साहेबांकडे जा, हे मला आवडत नाही. ऐकून घ्या माझं बोलणं. मग ग्राहकाला संताप येतो, राव काम सोडून इकडे या, बरं आल्यानंतर थांबा बघू, मग आमचा माणूस म्हणजे हे नको असं म्हणणं आहे की बिल आलंय आम्ही भरायचं. सरासरी बिल आहे. बिल आमचं समाधान करा. ग्राहक आहे ना 10 आणि 20 मिनिट जास्त येते, 25 होते तो भरल, पण ते 25 मिनिट पुढं केलं झालं पाहिजे. हा, पण तुम्ही 100 युनिट 150 युनिट 1200 युनिट काय केली ग्राहक तेवढं भरत म्हणता तुम्ही, पुन्हा आणायचे पैसे. सांगा मला याचं उत्तर तुम्ही, बरोबर आहे का नाही? आणि मग याचं काय तुम्ही जसं सांगतात लोकांना पाठवतात, लोक नाही, नाही, मी प्रत्येकाचं उत्तर देणार. आता तुम्ही जसं सांगितलं, इथे बसल्यानंतर ज्या ग्राहकाचं वीज देयक हे नादुरुस्त आहे ते दुरुस्त करायला आम्ही बांधील आहोत. वायरिंग म्हणता आम्ही लाईट कट करू नका त्याची लाईट. तिथं बोला, तुम्ही तिथे या साहेब, तिथे या तुम्ही, तिथे या ग्राहकाला तिथे बोलू, असं माझं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? किंवा तिथे या तुम्ही. एखादं खुर्ची गावामध्ये ठेवा, त्यांचं असं म्हणणं आहे, लांब पडलं. लांब तुम्ही आणलं. बरोबर आहे का नाही? प्रत्येक काय म्हणायचं दुरुस्ती म्हणून एकदा घेऊन गावात ठेवा. मी ऐका ना सर, ते साहेब आमचे बसलेले त्यांना विचारा, मी बाहेर असताना तात्काळ मध्ये मला एवढं फास्ट यावं लागलं, त्यांना मी पाठवलं, त्यांनी त्यांच्या हिशोबाने ते कॉन्टॅक्ट करून जेव्हा मी बिल भरलेलं आहे, मी बिल भरलेलं असताना मी त्यांना म्हणतोय घरी आल्यानंतर ते लेडीज आहे अंगावर गुरी बाजरीचे शब्द वापरणार, अंगावर येणार, त्यांना म्हणलं का तुम्ही फोन त्यांचे जाऊ द्या, मी बोलतो आणि मी इथून स्क्रीनशॉट टाकतो सगळ्या गोष्टीच्या, तरी ते नाही, कट करावंच लागेल. अहो तुम्ही पहिले मीटर पहा ना, कोण असं कट करायचंय, काय करायचंय वायर. हा, जेव्हा मी माझं बिल भरलेलं आहे, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, तुम्ही त्या पद्धतीने बोलताय ते आमच्या संघ, आणि जे लेडीज बोलताय त्या लेडीजला झिटकारताय, ते करताय. म्हणजे थोडक्यात कर्मचाऱ्यांना आपण साहेबांच्या सूचना हा. ठीक. मला कोण घेऊन मी आमचे जे वरिष्ठ आहेत म्हणजे साहेब उपकार्यकारी अभियंता पिंपळगाव ऑफिस आहे त्यांचं, इथून वसुलीचं कामकाज बघितलं जातं. त्यांना मी 100% सांगतो की वसुली बाबत नाही, वसुली आहे ना गुंडगिरी सारखी नाही झाली पाहिजे. आणि कर्मचाऱ्यांची कालची भाषा नाही आलं होती यावं ऐका ना. म्हणणं आहे. आमचं आता decoration माझं दुकान आहे, बरोबर? आणि तेच बघा, आमचे किती गेले थकले. माझा मोबाईल त्यांनी ब्लॉकवर टाकलेला आहे, म्हणजे त्यांनी ब्लॉकवर टाकलाय म्हणून मला राग आलेला नाहीये. ठीक आहे, ते अडचणीत असतील, काही कारण असतील, हा विषय वेगळा आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, आम्ही मालक आहे, आमचे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागणार आहे. आम्ही कर भरतो, त्यामुळं तुम्ही आम्हाला बांधिले, आम्हाला तुम्ही उडवाची उत्तरं देऊ शकत नाही. आणि इथून पुढे कुठलाही वायरमन जर दादागिरीची भाषा करत असेल तर दादागिरी आम्हाला पण करता येईल. तुम्ही काय पॉईंट साहेब point करून घ्या ते. तुम्हाला सांगू तुम्ही तुमचा स्टाफ कसा हा. सुचवायचा तुम्ही ते- नुसतं 95% आता हा प्रवासाचा भाग आहे अंतराचा, तर जिथे जिथे असे प्रश्न जिथे आहेत शक्य आहे तिथे जागेवर काम करायला लावतो. जागेवर थांबा. हा, काही योग्य आहे करा ना तिथे. आमच्या प्रत्येक वेळेस जसं आहे. असेल होत तुम्ही चार ऑफिस वर्ष आहे. तुम्ही चुकवायची बिल गाडीवर आहे तुम्ही तुमच्याकडे. घेऊन बरं, मला एक सांग, सर. एक मिनिट आपण एक प्रश्न- खबऱ्या थांबून देतो. तिथं पावसाळ्यात आम्हाला जाता येत नाही, फ्यूज एक गेल्यानंतर ती तारी लावायची कशी आपण? ते देशमुख साहेब स्वतः चांगले काम करून ते जवळ घेतात. राहते म्हणून येतात. नाही, हे बरेच शेतकरी एक मिनिट, एक मिनिट, एक प्रश्न राहिला. जर ते जवळ नसते राहिला तर ते ही बऱ्याच शेतकऱ्यांची अडचण आहे की डीपीवर फ्यूज त्याला स्वतः टाकायला लावला. साहेब, एक मिनिट. फ्यूज म्हणून नाही. साहेब, ऐका ना. आम्ही तुमचे लाईट बिल भरतो. एकच मिनिट सर. आम्ही तुमचे लाईट बिल रेग्युलर भरतो, कोणाची थकबाकी नाही. एखादीची झाली असेल तर तो एक दिवसात का दोन हा, तो दिवसात. दंड आहे. दंड आहे त्याला. बरोबर आहे. भरतोय. दंड आहे. ऐका सर, दिल्लीच्या- तुमचा जो ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मर त्याचे कटआउट किंवा ते बदल नाही कोणाचं काम, तुमचं कामचं आहे पहिलं. अहो एका ट्रान्सफॉर्मरला त्याला फेजच नाही, फक्त वायरीचे लग्न लावून दिले, अल्युमिनियम वायरी जोडल्या त्या फायर होऊन जात्या, लूज कॉन्टॅक्ट राहतं, सुरसुर वाजतं. ते सांगा ना त्याला. आम्ही केडगाव पाटील. खेडगाव पाटा
अशोक याच्या समोर केडगाव फाटावरती अशोक प्रॉब्लेम आहे. हे प्रॉब्लेम म्हणजे फेजच नाही सर वायरी लावून आता हे फेज कोणी बदलायचे एमएससीबी बदलायचे का ग्राहकांना बदलायचे. आमचं एक म्हणणं आहे आमचे ग्रामीण नाही शेती पंपासाठी आम्ही वापर करत नाही आम्ही आमच्या उद्योगधंद्यासाठी हे करतो ते काम त्यांची वेळोवेळी लक्ष देणं एखादा किटकॅट खराब झाला तर त्याला ते टाकणं एमएससीबीचं काम आहे बरोबर आहे लूज कॉन्टॅक्ट जळेल वायरी किंवा खालून वायरी जळेल किती वेळ तो असं मला एक सांगा पावसाळ्यात ग्राहकांनी जायचं सोडून दिलं तरी चालेल. सर पावसाळ्यात ग्राहकांनी जायचं का तिथं अरे सगळ्यांचे जर प्रश्न आहे, आणि सगळ्या गावाच्या बरं का गावात ज्या जिथे असतील गावठांच्या त्याच्या प्रत्येकाचे कटआउट वगैरे फ्यूज काय असेल ते तुम्ही दुरुस्त करून दिले आणि हेवी क्वालिटीचे टाका तुम्ही कॉन्ट्रॅक्टर दिलं तर कॉन्ट्रॅक्टर काय ऐका, 200 main मुद्दा आपला असा आहे 100 एमपीआर की आता या तक्रारीसाठी टाटा आहे ना, या तक्रारीसाठी अर्ज करायला होतं. आता मेन मुद्दा असा आहे की या माणसाची लाईट कट झाली याची जशी लागेल त्याची इतरांची होऊ नये हा एक महत्वाचा खूप महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा गोष्ट आहे या काकांनी जो मुद्दा मांडला की प्रिंटेड बिल पण तो एक विषय आहे. एकदम दुसरी बरोबर. गोष्ट त्या सरांचा एक मुद्दा होता की स्मार्ट मीटर बिल होतं त्यांची अशी नाराजी एक बिल जास्त येतं तर त्याच आम्हाला समाधान द्या. जसं आता तुम्ही म्हटले की इतर ठिकाणी तुम्ही शिबिर वगैरे राबवले तर मला असं जाणवलं की खेडेगावमध्ये काही शिबिर राबवलं नाही. तर खेडेगावच नाही इतरही काही गावे आहेत की जिथं आपण ही शिबिर राबवा म्हणजे तुमची जनजागृती होईल आणि शासनाकडून आम्ही पण आहे की ग्राहकाचं पण समाधान होईल. तर ह्या गोष्टी आता तुम्ही करा आणि आत्ताच्या ह्या मीटिंग मध्ये तुम्ही काय काय निर्णय घेऊ शकता ते त्यांना सांगा. जसं आता ग्राहक म्हणून त्यांनी पण तुमच्यापर्यंत खूप महत्वाच्या गोष्टी खूप वाचवल्या की समजा डीपी खराब असेल त्या डीपीचं सांगितलंय, त्याच्यानंतर बिलांचं सांगितलंय, त्याच्यानंतर ग्राहकांनी एक दोन गोष्टी सांगितल्या की 3 फेज वायर वगैरे मोठा चालतात तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या. तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट आता वायरमन पण समोर तुम्ही काही दुश्मन नाहीये परंतु जे पण काही आपले ग्राहक आहे ग्राहक म्हणून त्यांच्याशी संयमाने वागा. संयमाने जर भाषा झाली बघा खेळामध्ये सगळं जिंकता येतं. थांबा दोन मिनिटं. करतो साहेब, माझे सगळे दोनच मिनिटं थांबा मला बोलू द्या आता मध्ये करतो मी आता. 100% बाहेर गेलो. माझी सर्व वायरमॅनांना पण ही विनंती आहे की संयमाने घ्या प्रेमाने जग जिंकता येतं असं अनेक थोर पुरुष सांगून गेलेले आणि जर भांडणं केले तर मग ती तार तुटून जाते आणि आपण सगळ्यात महत्वाचं ग्राहक हा केंद्रस्थानी तो आपण देवही मानला पाहिजे आणि दोघांना एकमेकांची गरज. तर या दृष्टिकोनातून आता तुम्ही काय काय सुचवाल ते सांगा. बघा सर्वप्रथम तुमची मी धन्यवाद देतो कारण तुमच्या मार्फत मला या सर्व लोकांच्या म्हणजे तक्रारीमध्ये किंवा काय काम मला करायचे तर सर्वप्रथम तुम्ही जो विषय मांडला होता की वारंवार लाईट जाते काय गावठांची जी वारंवार लाईट जाते तर हे आम्ही आता तुम्ही सांगतो 2 महिने आम्हाला काळ झालेला नाही. दुसऱ्या भागात तर इथे आल्यानंतर आमची जी मेन लाईन येते 40 किलोमीटरच्या त्याच्या आम्ही दर शनिवारी कमीत कमी 4 वेळा ट्रिमिंग करून घेतली वारंवार ट्रिपिंग घ्यायची. ट्रिमिंग केल्यानंतर आहे ना आमची ट्रिपिंग म्हणजे नगण्य झिरो झाली जवळपास. ती ट्रिपिंग काय व्हायचं की ट्रिप झाली ना तर त्याच्या खालच्या उपकेंद्रांची जेवढे एमक्यू असते सगळे ट्रिप व्हायच्या. मग आम्ही ते काम केल्यामुळे आमची मेन लाईन ट्रिप होणं जवळपास बंदच झाली. त्यानंतर दुसरा विषय क्रॉसिंगचा दादा मी घेतला काय जरी असेल तर गाव बंद करतात. तर त्याचं पत्र माझ्याकडून लिहिलेलं आहे की दोघांपैकी एका लाईनवरती मला कोटेड केबल मिळावी जेणेकरून मला एकावर काम करायचं असेल तर मला दुसरी लाईन बंद करावं लागणार नाही. त्याचा पाठपुरावा माझा चालू आहे. त्यामुळे पण आपली फ्रिक्वेन्सी जी आहे वारंवार जी आहे ती बंद होण्याची ती कमी होईल. तिसरा विषय सांगतो मला इथे आल्यानंतर आम्ही माझ्याकडे 13 फीडर आहेत. 13 फीडरवरती आम्ही किती 21 एबी स्विच टाकलेत ना. एबी स्विच टाकले जेणेकरून समजा फॉल्ट झाला तर पूर्ण फीडर बंद न ठेवता जिथे फॉल्ट आहे तेवढंच बंद ठेवायचा आणि बाकीच्यांना आपण सप्लाय चालू करून द्यायचं. ते माझ्याकडे काम झालेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की मी फक्त सगळं करतो असं नाही की ऑलरेडी मी केलेलं आहे. माझ्याकडे 21 एबी स्विच टाकले ट्रिमिंग झालेली आहे. त्यामुळे माझे जे सप्लाय फंक्शन आहे जवळपास 100% नाही म्हणता येणार पण मी 80% सक्सेस झालोय. मला इंटरप्शन कमी करायला ज्या ठिकाणी थोडा विलंब आहे जसं तुम्ही क्रॉसिंगचा त्याच्यावरही मी काम करणार. मग तेव्हा पाठपुरावा चालू आहे ते लवकरात लवकर करून घेतो. त्यामुळे जसे मी 21 एबी स्विच टाकलेच आहे तसं तुम्ही मला जसं बोलून दाखवलं की फ्यूज नाही
नाही भेद नाही सर. याचा देखील आमचा पाठपुरावा चालू आहे. मी वायरमॅनची मीटिंग घेऊन जिथे जिथे अपघात प्रवण क्षेत्र असतील, जिथे संभाव्य अपघात किंवा धोका निर्माण होऊ शकतो अशी माहिती आम्ही मागवलेली आहे आणि आम्ही येत्या काही दिवसात 10 डिस्ट्रीब्युशन बॉक्स असे लोकेशन आयडेंटिफाय फाइंड आउट करून तिथे टाकत आहोत. आता तुम्ही आल्यामुळे माझ्या हे लक्षात आलं की मला खेडेगावला थोडस प्राधान्य द्यावं लागेल, कारण तिथे थोडंसं क्राऊडेड एरिया आहे, कमर्शियल एरिया आहे, तिथे प्रॉम्प्ट सर्व्हिस अपेक्षित आहे. तर तिथे मी 100% पहिले प्राधान्य तिथे डिस्ट्रीब्युशन बॉक्स ट्रान्सफॉर्मची बदलून घेतो. दुसरा विषय शिबिरांचं जे दादांनी आपल्याला सांगितलं, शिबिरांचं ऑलरेडी आमच्या लक्षात आहे की लोकांना स्मार्ट मीटरची आपल्याला फायदे लक्षात आणून द्यावे लागतील किंवा लोकांचा जो गैरसमज आहे स्मार्ट मीटर संदर्भात तो आम्हाला 100% दूर करावा लागेल. त्याच्यासाठी 100% आम्ही काम करू. आम्ही आधी शिबिर घेतले आहेत, आताही आम्ही शिबिर जसं दादाने सांगितलं खेडेगावला झालं नाही, खेडेगावला पण आम्ही म्हणजे प्रत्येक माझ्याकडे जे काही एवढे काही गावं असतील 5-6 गाव प्रत्येक गावात आम्ही घेणार. ऑलरेडी मी सोनजामला गेलो होतो, सोनजामला ग्रामपंचायतीत देखील मी माहिती दिली की असं आपल्याला काम करावं लागेल, तुमचे जे काही गैरसमज असतील त्या मी 100% दूर करू. कारण स्मार्ट मीटर संदर्भात स्मार्ट मीटरचे फायदे खूप आहेत, ते लोकांच्या लक्षात आणून देणे आमचं काम आहे आणि आम्ही ते 100% करणार. केस टू केस आम्ही उत्तर देऊ. जसं दादांनी सांगितलं ना ऍव्हरेज बिल, तर ते ऍव्हरेज बिल यांचं वेगळं आणि यांचं वेगळं, दोघांचं बिल हे मला पडताळून पाहावं लागेल. त्यांना हिस्ट्री पाहिजे बिलाची, मागची आम्ही हिस्ट्री देऊ. तुमचे ऍव्हरेज बिल द्यायचं 100% चुकीचं देयक असेल आम्ही दुरुस्त करणार. परंतु त्यासाठी स्मार्ट मीटर दोषी आहे हे थोडंसं लोकांना, दोषी नाही हे आम्हाला थोडं लोकांना पटलं. तुमच्या संदर्भात सांगितलं त्याच्यामध्ये चिप नाही माहिती, चिप आहे ना लाईट कट होऊन जाते ऑटोमॅटिक. ते तुमच्या लोकांनी सांगितलं त्याच्यामध्ये असं नाही म्हणे, असं सांगितलं. स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर, प्रीपेड मीटर म्हणजे कसं, जसं तुम्ही फोन वापरता पहिले चार्ज करता, तुम्ही रिचार्ज करणार तो तुम्हाला महिनाभर किंवा 28 दिवस तुम्हाला तो फोन वापरता येतो. ही कन्सेप्ट झाली प्रीपेडची. स्मार्टला लोकांचं कन्सेप्ट काय झालं, स्मार्ट इज नॉट प्रीपेड, प्रीपेड नाही ते, इट्स ओनली स्मार्ट. जुनं मीटर थोडा बदल केला त्यांनी, लाईट कट होतीच ना, आणि मग काय करू सांगू रुपये प्रीपेड नाही, हे पोस्टपेडच आहे, त्यात ऑटो डिस्कनेक्शन आहे. तेच ना मग रजिस्टर मोबाईल नंबर वरती तुम्हाला डिस्कनेक्शनची नोटीस देखील दिली जाते. तुम्हाला नसेल आली तर तुमचा मोबाईल नंबर आपण त्याच्या बिलावरती माग 4-4 महिने होते, तुम्ही 2 महिने द्या ना लोकांना, भरतील दुसऱ्या महिन्यात बिल लोक, लगेच कट होऊन जातं. लगेच नाही बघ. आपलं एखाद्या महिन्याचं जर बिल घेतलं ना, तर पुढच्या महिन्यात जोपर्यंत आपण भरत नाही म्हणजे पुढचा महिना पण क्लिअर होतो आणि नंतर कट. 15 दिवस चालू. म्हणजे मी काही एमएससीबीच्या बाजूने नाहीये, प्रत्येक ठिकाणी फिरतोय. तुम्ही 1 महिना आपण आता इथून मागं कसं होतं, मेन्युअल होतं, 3 महिन्याचं थकून जात होतं, 4 तासात होतं. जेव्हा वायरमॅन आपल्याकडे येईल आणि मग तो कट करायचं आपल्याला ही देईल इंटिमेशन, त्यावेळेस आपण बिल भरतो. आता स्मार्ट मीटर तर तसंच आहे, ते 2 आता त्यांनी उलगडून सांगितले, तसं शिबिर घेऊन परत सांगतील. कार्डवालं पण आहे आणि स्मार्ट पण आहे. कार्डवालं म्हणजे कसं, आपण जर हा मोबाईल आहे याच्यामध्ये आता पैसे टाकले तर 1 महिन्याचा आपल्याला प्लॅन येतो, 349 किंवा 299. त्याच्यात ते प्रकार आहे, ते जेव्हा जोपर्यंत आहे तोपर्यंत ते चालतं आणि नंतर ऑटोमॅटिक आपला मोबाईल बंद होतो, आपण परत रिचार्ज करतो तसं. आणि दुसरं जे स्मार्ट मीटर ते बोलले की 1 महिन्याचं तुमचं बिल टाकल्यानंतर दुसऱ्या महिन्यात जे बिल येतं तो पूर्ण महिना झाल्यानंतर ते बिल कट होतं. परंतु ते डिस्चार्ज होण्याआधी एक तुम्हाला मेसेज येतो की तुमचं बिल आता जर तुम्ही भरलं नाही तर येत्या 1 किंवा 2 दिवसामध्ये ते बंद होऊन जाईल. परंतु असं ज्याच्या बाबतीत घडत नाही त्यांनी आपला जो मोबाईल नंबर आहे तो त्या अधिकाऱ्याकडे जाऊन आणि तो रजिस्टर करून घ्यायचा आहे. म्हणजे जेणेकरून ज्या काही सूचना आहेत त्या आता 95% पेपरलेस आपण जे म्हणतोय, स्मार्टनेस जो म्हणतोय तो पेपरलेस कडे जातोय आपण, तर ते त्या मोबाईलवर येणार इथून पुढे, हे पण आपण लक्षात ठेवायचं. सर हेच प्रशिक्षण तुम्हाला द्यावं लागणार आहे. कारण मी येतानाच काय बोललो की ग्रामीण भागातली लोक आली आणि शहरामध्ये जी मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जे निर्णय घेतले जातात ते आता खालच्या स्तरावर पण लागू होतात, परंतु प्रत्येक माणूस तिथपर्यंत अजून पोहोचलेला नाही शासनाचा. तर आता हे तुमच्या माध्यमातून म्हणा किंवा वायरमॅनच्या माध्यमातून हे पोहोचवावं लागणार आहे, परंतु ते अग्रेसिव्ह भाषेत नाही, संयमाने. तर ह्या गोष्टी झाल्यानंतर त्यांना प्रत्येकाला हे कळणार आहे.
आणि जितक्या शक्य होईल तितकं जर प्रिंटेड बिल दिलं तर ते चांगलंच आहे. कालांतराने पेपरलेस सिस्टीम आपण आणतोच आहे, शासनाचा तो निर्णयच आहे, त्याला काही आपला विरोध नाही, ते झाले पाहिजे. कारण जग स्मार्ट होते तर आपणही स्मार्ट झालं पाहिजे असं मला वाटतं. कारण शेतकरी स्मार्ट झाला तर देश स्मार्ट होईल. तर ते पण आपण आता सगळ्यात महत्वाचं की तुमचा मोबाईल नंबर त्या मीटरला अटॅच आहे की नाही. ज्यांचं स्मार्ट मीटर आहे ज्यांचं नाही त्यांचं नाही असं. परंतु आणि एक कळकळीचं आहे की ग्राहकांनी ज्यावेळेस परवानगी दिली ना त्यावेळेस स्मार्ट मीटर बस हा असं त्याचं चालू द्या व्यवस्थित द्या, त्याला त्रास देऊ नका. प्रॉब्लेम आल्यानंतर करा. बळच आणि आता आणि एक लक्ष द्या बरं का, हो, थांबा दोन मिनिटं. हो, थांबा. रजिस्टर नंबर असला ना तुमचा आता डायरेक्ट व्हॉट्सअपच बिल येतं. म्हणजे जेव्हा रिडिंग होतं Reminder येतं. पडतं म्हणजे तो रजिस्ट्रेशन आलं त्याची 2 पाहिजे, तुम्हाला नोटीस पण येते आणि व्हॉट्सअपला बिल पण येतं. म्हणजे तुम्ही म्हणताना बिल नाही भेटलं ऍक्च्युली हा व्हॉट्सअप लिहून जाते. आणि हे बरोबर आहे, पण मला एक सांगा, त्या मिनिटाला जर ते कट होत असेल तर लाईट किती वेळा ते बटन लावतात कोण? 1 महिना घेतात, 1 महिना नाही हे ठीक आहे ना, मान्य ना, 15 दिवस जेव्हा 25 दिवस होते हा. तुमची ड्यू डेट आज गेली 30 तारीख आहे. हा. आज ड्यू डेट गेली ते लगेच कट नाही होत. ते तुम्हाला 15 दिवस 8 दिवसांनी नोटीस देईल. त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात ते जो 2 महिन्याचे बिल झाले ते सगळ्यांना कट होऊन जातं. असं आहे. बरोबर आहे, पण येतं कसं आहे? माहिती झालं. सर्वसामान्य पैसा आहे, नाहीये. शेअर कसं आहे? माहिती झालं. ऐका ना, जसा पहिला वेळ भेटायचा ना, तसा वेळ भेटला पाहिजे. नाही असं नाही. याचं तर झालं दोन नाही. मिनिटं. कट झालं. असं सगळं आपल्याकडे नाही घ्यायचंय काका. ऐका ना, जर 2 महिने ते पण थांबतायत नाही बरोबर, नाही मान्य आहे त्याच्याबद्दल. नाही, मान्यच नाही आपल्याला. एक मिनिट, आपण काय मला काय म्हणतो म्हणायचंय, बिल आहे ना आताच नाही भरलं समजा 8 दिवसात किंवा 15 दिवसात लाईट बंद होते. नाही 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 1 महिन्याचा विषय नाही चालू. तुमचं 1 महिन्याचं बिल पूर्ण खपून जातं. हो साहेब, दुसऱ्या महिन्यात ज्यावेळेस तुम्हाला बिल चालू होतं ते बिल ते सुद्धा 2 महिन्याचं होत येतं. त्याच्या आधी 8 दिवस आधी तुम्हाला इंटिमेशन येतं की तुमचं मागच्या महिन्यातलं बिल भरलेलं नाहीये आणि आताही पण 2 महिने होत आणि तर तुमचं डिस्कनेक्ट होऊ शकतं. दुसऱ्या महिन्यानंतर होतं. हो, दुसराही महिना पूर्ण होतो. मला तुमच्या माध्यमातून आणखी एक सांगायचं वाटतंय की तुम्ही सर्व समस्या ज्या मांडल्या 100% आम्ही त्याचं काम करतो, त्याच्यात 100% सुधारणा पण होईल, त्यांचं कामच आहे. परंतु ह्या भागामध्ये मीटर्स आहेत, चांगले मीटर आता या दादाने सांगितलं चांगलं मीटर असं बदलू नका, परंतु जे मीटर फॉल्टी आहे त्याची रिडिंग दिसत नाही, त्याचा डिस्प्ले दिसत नाही, तर ते आम्ही तातडीने किंवा सुरुवातीला ते आम्ही बदलण्यासाठी काम करणार आहोत. त्याच्यात होतं काय की समजा एखादा मीटर खराब आहे, त्याचा डिस्प्ले दिसत नाही किंवा भाग खूपच जुना आहे चक्रीचं, ते मीटर बदलल्यामुळे आम्हालाही फायदा होणार आणि ग्राहकालाही फायदा होणार. हा, हे तुम्ही दाखवून द्या ना का समजा तुमचं मीटर खराब आहे तर तुमचं ही काही हे खराब आहे, याचा डिस्प्ले नाहीये. साहेब, माझं मागं लेटेस्ट मीटर आहे ना माझं, ते बदलायला म्हणतो म्हणजे कसं काय? चक्री मीटर आहे किंवा quality चक्री आधारित क्वचित राहील, जिथे असते तिथे आपण बदलतो. तेच बरं. इलेक्ट्रॉनिक साडी चालते. सुरुवातीला मी म्हणतो कारण आता विषय कसं जे धोरण आहे त्याप्रमाणे आपण काम साहेब, आता तुम्ही असं म्हणताय चक्रीची किंवा जुनी लिस्ट झालेली, आता ऑलरेडी असं आहे का ज्यांचे चालू आहे त्यांचीच बदलून राहिली तुम्ही. असं राहील. चालू नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर बोलून राहील. काढायचंच नाही. ऐका, यांचं मीटर काढायचं नाही. यांच्या मीटरच्या शेजारीच आपण केसी म्हणजे यांचं जुनं मीटर घेऊ आणि नवीन मीटर 2 मीटर 2 महिने ठेवू. हा असं करा. 2 महिने टाइम राहू द्या. 2 महिने ठेवा, 4 महिने ठेवा, अंदाज आता कसं होईल? ऐका ना, लोकांना ते आता ते म्हणाले नवीन मीटर टाकलं, लाईट तुमची लीक आहे. आमचं जर पहिलं मीटर होतं ते direct लीक होतं. कामं झाली. बिल काय येत होतं हे कामं झाली. त्यावेळेस पण बिल आलं तशी आहे ना, 3,000 10,000 असं म्हणायचं. तुमचं आहे ना, तुमचं सांगतो तुमची वायर राहणारच नाही. काय राहतं जे आता हे घर आहे काही ठिकाणी खूप पाणी, काही वायरिंग खूप खराब होईल राहते फिटिंग मध्ये आणि वल्ल्या फिटिंग होऊन जाते, काही ठिकाणी ना आज फॉल्ट होऊन जातो. ते मीटर तिथं पास होईल किती व्हॅरी होणार याची guarantee नाही. सगळ्यांचं नाही, आमचं शंका आम्हाला जवळ नाही असं. शंका आहे ना. तुमचं मीटर 2 महिने आहे काम झाले, 4 महिने तुम्ही म्हटलं तेवढं काम झालं नाही. तुम्ही अरे, असं तुम्ही म्हटलंच नाही ना. आमचं पहिलं पण हेच म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही असं करा. तुम्ही नाही म्हणता, अचानक कधी आम्हाला fault होऊ शकतो. आम्हाला 9 मीटर टाकणार. हे काढून घ्या, 9 मीटर टाकणार. माझं एकच आहे ना. जास्त बिल येईल. असं नको व्हायला. त्यांच्या बाजूला आहे ना एक हे स्विच बरोबर होणार नाही. जास्त बिल काय आलं? आहे, ते स्विच जळून गेलेली काय होतं मग? म्हणजे खराब झाली. असं होतं. काही मीटर आहे ना, सदोषित आहे. स्विच आणि काही मीटर बरोबर असते तुमची, पण काही मीटर जास्त पडतात. असं जास्त बिल कसं काय येऊ राहील लोकांना? DP वर जास्त बिल जाऊ राहील असं का? देतच नाही. टाकून द्या. आपली DP दिसत ना आणि त्या पाहिजे देतच नाही तिकडे.
असं पाहिलं म्हणजे ती वाटर डीपी बरं, चर्चेत काही मुद्दे आहे का? लोक चार मी काय म्हणतो, आता काही मुद्दे नाही काही नाही. तत्काळ सगळ्या डिटेल जे आहे ना कोणाला पाहिजे फ्यूज वगैरे झालं आता ते सर्व लिहून घेतलं. गावात तो विषय ना आपण तिथे- आता तोच विषय परत नका आणू. याच्या व्यतिरिक्त आणखी काही मुद्दे राहिले का? व्यतिरिक्त बाकी काही मुद्दे नाही. लाईट शक्यतो जाणार नाही याची काळजी घ्या. हा लाईट गेली नातेवाईक लोक आहेत, गेली नाही असं नाही. विषय सांगायचा एक दिवस तुम्ही सांगून द्या त्यांना. आता विषय कसा आहे, आपल्याकडे दोन प्रकारचे मेंटेनन्स असतात, एक प्रिव्हेंटिव्ह आणि एक ब्रेकडाऊन. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे उद्या उठून वारंवार लाईन बंद होऊ नये, त्यासाठी आपण जो मेंटेनन्स करत असतो तो शक्यतो आपण शनिवारी करून घेतो. आणि शनिवारी लाईन बंद करून सर्वांना इलेक्ट्रिक पण बऱ्यापैकी बंद असते, सर्वांना सूचना दिली जाते एक दिवस आधी आणि मग ते आपण करतो. परंतु ब्रेकडाऊन म्हणजे कसं, अचानक वादळ आलं, पोल पडला, तर ते अटेंड करायला किंवा ते इतर दिवस करू शकतात आणि ते होऊ नये, तशा केस होऊ नये म्हणून आपण जर शनिवारी प्रिव्हेंटिव्ह करून घेणार. शनिवारी पण दुपार नंतर ठेवा, सकाळपासून नका बंद करू. अशी बंद आहे. आता या शनिवारी आम्हाला आता ते विषय- नाही बघा, एक दिवस आपल्याला स्वीकारावं लागणार. ते मेंटेनन्स आहे. एक दिवस म्हणा. समजा तुमचा 2 घंट्याचा आता आमचं गाव मोठं शहर आहे. नंतर पुढे पावर आले पाहिजे. आमचं इथे गाव शहर आहे. साधारणतः 4 ते 5 तास लाईट टायमिंग म्हणजे आम्हाला भरायला प्रॉब्लेम. काल काही बिल आले पण मला अजून बिल नाही आलं. त्याची तारीख आहे त्याला म्हणजे भरायची कटवणार तू लाईट घे तू सांगतो मला 10 दिवस शेवटच्या तारखेला ड्यू डेटला देतात लाईट बिल. देशमुख साहेब म्हणून काहीतरी. वसुली बिल जी आहे ती आता उपविभागीय स्तरावर गेलेली आहे. जी वसुली साठी तिथं सूचना मी त्या सगळ्यांशी बोलतो, अशा अशा प्रकारे झाल्या सूचना द्याव्या विभागाला. चालेल ना. तिथं जर समजा वाटलं तर आपण तिथे एक निवेदन दर द्यावं. महिन्याला ही वेळेवर पोच झाले पाहिजे या संदर्भात साहेबांशी बोलू. चालतं. आता एक फक्त यांचं लाईट जोडून द्या. काही प्रॉब्लेम आहे का यांचं? दुसरं नाही, होऊन जाईल. त्यांना आहे ना आता काय करू आपण, जोडून द्यायला लावतो. हा, जोडून द्या. आणि नंतर तुम्ही म्हणताय स्मार्ट मीटरचं, तर दोन मीटर राहू द्या. त्यांची पण शंका निघून जाईल. आणि हे रोल मॉडेल राहील खेळगाव मध्ये इतरांना. आता जसं तुम्हाला दुसरीकडे जर बसवायचं असेल तर रोल मॉडेल निवेदन द्यायचं मला. हा मग आम्हाला एक डोस द्या. हे निवेदन स्वीकारा आमचं. या ना. याला सगळे जण असे थँक्यू सर. आणि तुमच्या ग्राहकांना हा आणि प्रेमाने आणि सहयोगाने घ्या. एवढी काही बसले अधिकारी सर्वांवर पण पाठवा. कसं मी एवढा एक माणूस मी पण पोहोचवतो. चालेल चालेल. पण ग्राहकांची कोणी फोन करतो मी बा शक्यतो मीटर बदलायचं थांबून घ्या. हा नाही ते बोलले ना, मीटर नाही बदलणार आहे. 2 लाख कॉन्टॅक्ट नंबर घेऊन घ्या ना मला विचार. कारण विषय कसं आहे, कामकाज करतात नाही ना, फक्त आम्ही करून चालणार नाही. जोपर्यंत तुमची सोबत नाही तोपर्यंत आम्ही काम करू शकत नाही.